जर आपल्याला सांगायचं झालं तर खरोखर लोक तटकरे जी कुटुंब आहे, ह्या 100% कुटुंबाला कंटाळलेले आहे. आणि त्यांचं जे एकंदरीत आपण वागणं बघितलं असेल, तर जे काय असेल ते मलाच पाहिजे. या प्रवृत्तीची लोकं आहेत. दुसऱ्यांनी मोठंच होऊ नये आणि त्याच्यामुळे काय झाले, जी जनता त्रस्त होती आणि आपण जे म्हटलं, की जे तिथे आता जे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत, ते अतुल चौगुले. ते खरे ठीक आहे, 100% ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक गटाचेच होते. परंतु ज्यावेळेला त्यांचं इलेक्शन चालू होतं, त्यावेळेला ह्या गटातील नेत्यांनी त्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं होतं आणि ते आघाडीचे होते. म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचे ते उमेदवार होते. आपले उमेदवार 3 नगरसेवकासाठी होते आणि त्यांचे 12 होते आणि त्याच्यामध्ये नगराध्यक्ष म्हणून हे अतुल चौगुले होते. पण खरोखर ज्यावेळेला निर्णायक क्षण येतात किंवा निर्णायक टप्पा असतो आणि त्याच्यामध्ये जे काही सहाय्य लागतं किंवा त्यावेळेला जे उभं राहायला पाहिजे, ठीक आहे, त्यांनी एबी फॉर्म दिला त्यांना, त्याच्यावर ते मशाल चिन्हावर उभे राहिले, ते सर्व ठीक आहे. हं. पण ते जरी असलं तरी जे खरोखर ज्यावेळेला योगदान द्यायचं असतं नेत्यांनी किंवा ज्या सभा करायला पाहिजे किंवा लोक प्रचार करायला पाहिजे, घरी-घरी जायला पाहिजे, ते काहीच केलं नाही. आणि त्याच्यामध्ये आपली लोकं, काँग्रेस पार्टीची लोकं आणि स्थानिक शिवसेनेचे त्या शहरातली जी कोण मुलं होती, जे कार्यकर्ते होते, ह्यांनी एकत्र येऊन तो विजयश्री हं. खेचून आणला आणि मला खरोखर सांगायला आवडेल, की बघा शेवटी कसं असतं, ज्यांनी केलं त्याच्याबद्दल बोलायला हं. पाहिजे. जे युतीमध्ये जे घटक पक्षांमध्ये जे वादविवाद होते, त्यातील देखील जो एक पक्ष आहे, त्याचे जे प्रमुख आहेत, ते देखील या आपल्या रायगडचे आपल्याला पण माहिती आहे मंत्री आहेत. त्यांनी देखील त्या अतुल चौगुलेंना मदत केली. मी नुसते मंत्री कशाला, मी तर खरं सांगेन, की जे भरत गोगावले साहेब आहेत, जे मंत्री आहेत, त्यांनी देखील त्यांना मदत केली आणि त्यांच्यामुळे देखील त्यांनी म्हणजे केली म्हणजे ठीक आहे बघा ना, कारण भले काही असेल, आता त्यांचे काही संबंध असतील, काही असेल, तर त्यांनी मदत केली. आम्ही आमच्या परीने जेवढी जास्तीत जास्त मदत आम्ही प्रचाराला, कारण त्यांची जी एक सभा झाली, हं, हं. त्या सभेमध्ये फक्त मीच एकटा होतो. बाकी हं. दुसरं कोणी नव्हतं हां. आणि काँग्रेसनी पाठवलेला एक माणूस पण जर स्थानिक तिथली लोकं सोडली, तर वरून आलेला जिल्ह्याचा पण एक पण नेता नव्हता. आणि त्यांनी 100% तुम्हाला सांगतो, की ह्यांचे जे होतं ते प्रस्थ हाणून पडलं आणि येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यात देखील श्रीवर्धन आणि हा जो म्हसळा भाग आहे, त्याच्यामध्ये बरचसं आपल्याला बदल घडलेला दिसेल.